गुलगुले आमचे मस्त झालेले आहेत, मस्त जाळीदार झाले, जाळी झाले. अरे वा, मस्त जाळी पडली आतून. गोडसर तयार आहेत. अर्धे आहेत अजून. आम्ही रोज जे काही थोडं बनवतो ना ते वर कावळ्याला ठेवतो. तर गुलगुले बनवलेत, त्यातला एक गुलगुला पण देवाच्या नावाने ठेवलाय कावळ्याला. आज शीतलने ठेवले. आम्ही बनवतोय गव्हाच्या पिठाचे गुलगुले. त्याच्यासाठी गूळ थोडासा पाण्यात वितळून घेतलाय आणि आता त्याच्यामध्ये पांढऱ्या तिळी टाकायचे. सुंठाची पावडर घेतली थोडीशी, मीठ घेतलाय थोडासा. सगळं गुळाच्या पाकामध्ये मिक्स करायचंय. पाक नाही केलाय, गुळ पाण्यात विरघळवून घेतलाय. हा. आणि आता त्याच्यामध्ये जेवढा मावेल तेवढा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. हां, मिक्स करून घ्यायचंय. शिल्पा आणि आरती दोघी जणी बसलेत पीठ भिजवायला. थोडं पातळ पाहिजे पीठ, हे घट्ट झालंय. गुलगुलांमध्ये टाकण्यासाठी वेलची बारीक करून घेते. टेचून झाले वेलची, गाडी भरडी जरा बारीक करायची. साखरेत का केली नाही, कारण मग ती परत पिठातला अंदाज चुकू शकतो. हे टाकून शकतो. गाडी भरडी वाचलेली वेलची टाकून घ्यायची पिठामध्ये. भजीच्या पिठासारखं पीठ ठेवायचं आहे आपल्याला, आहे ना. आणि किंचित थोडंसं इनो त्याच्यामध्ये टाकलं आहे आम्ही. त्याला जाळी पडायला पाहिजे ना, म्हणून. आरतीने मस्त पीठ तयार केलं आहे. दाखव आरती. असं चांगलं पातळ भजीसारखं पीठ सोडायचं असतं. आता तळून घेणार ना. गुलगुल्यांचं पीठ तयार करून घेतलं आहे. आता शिल्पा ते सोडून घेते. असं छोटे छोटे सोडून घ्यायचे, पाण्याच्या थेंबासारखे आकार असतो त्यांचा. वरनं सोडताना सोडला की लगेच तो वर येतोय. गॅस कमी आहे आमचा, जाळ कमीच ठेवलेला आहे. आषाढाचं तळण म्हणतात, ते तळण तळायला सुरुवात झाली. मस्त आलाय कलर. कढई भर सोडल्यात शिल्पाने गुलगुले. आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय केली ही रेसिपी. नक्की बघा व्हिडिओ पूर्ण आणि सबस्क्राईब करा अजून आम्हाला केलं नसेल तर. कमेंट करून नक्की सांगा ह्याच्या पुढचा व्हिडिओ काय बनवू आम्ही. एक कमेंट आली होती, त्या कमेंटचा मान राखून म्हणून आम्ही हे गुलगुले बनवलेले आहेत. आषाढ स्पेशल गुलगुले बनवा. काढणार ना आता. अर्धे लाल झाले शिल्पाचे. त्याचा रंग बदललाय, ते काढून घ्यायचे. मस्त गुलाबजाम सारखा रंग आलाय. गुलाबजाम सारखं चाललंय. गुलाबजामच आहेत. कोकणातली एकदम प्युअर रेसिपी आहे ही. आम्ही पण कोकणातच राहतोय, पण हे एकदम अस्सल कोकणमध्ये बनतात आषाढ स्पेशल. गुलगुले आमचे मस्त झालेले आहेत, मस्त जाळीदार झाले, जाळी झाले. अरे वा, मस्त जाळी पडली आतून. गोडसर तयार आहेत. अर्धे आहेत अजून. गुलगुले तयार झालेत आमचे, एकदम मस्त झालेले आहेत. गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ते पौष्टिक पण आहेत. नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा आमच्या, अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि गुलगुले बनवलेत, त्यातला एक गुलगुला पण देवाच्या नावाने ठेवलाय कावळ्याला. आज शीतलने ठेवले.